तर मंडळी, आज मी गेलो होतो आमच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील गोगाव या गावामध्ये. त्या ठिकाणी होता माना जमातीचा नाग दिवाळी उत्सव, जो परंपरेचा, निसर्गाचा आणि श्रद्धेचा अद्वितीय संगम मानला जाते. भारताच्या आदिवासी संस्कृतीत नैसर्गिक शक्तींना आणि प्राणीमात्रांना विशेष मान दिला जातो. या संस्कृतीचा एक अनोखा पुरातन वारसा म्हणजे माना जमातीचा नाग दिवाळी उत्सव. सापाला दैवत्व देत निसर्गाचे एकरूप झालेल्या या जमातीचा हा सण म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि लोकजीवनाचा सुंदर संगम मानला जाते. माना जमातीत नागदेवता ही भूमातेची राखण करणारी शक्ती मानली जाते. शेतात भरभरून पीक यावं, गावात शांतता नांदावी आणि अनिष्ट शक्ती दूर राहाव्यात, यासाठी नागदेवताची पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे नागदिवाळी हा त्यांचा वर्षातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. उत्सवातील सर्वात आकर्षक भाग म्हणजे माना जमातीचे सामुदायिक नृत्य, ढोलताशा आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर तरुण तरुणी, महिला पुरुष सगळेच एकत्र नाचतात. हे नृत्य म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर समभावनाचे प्रतीक आहे. सणाच्या निमित्ताने गावात एकत्रित भोजन आयोजित केले जाते. तांदळाचे, कोरड्या भाजीचे पदार्थ आणि स्थानिक जंगलातील नैसर्गिक अन्न यांचा समावेश असतो. परंपरा आणि लोककला यांचा जल्लोष. नागदिवाळीच्या दिवशी माना जमातीच्या लोककथांना, गाण्यांना आणि शौर्यकथांना विशेष स्थान दिले जातं. पिढ्या पिढ्या चालत आलेल्या या कथांमधून त्यांचा इतिहास, संस्कृती आणि जीवनसृष्टी झलकत असते.